मुलाने शेतकरी बापाकडे मोबाईल आणि नवीन कपडे मागितले, मात्र पुढच्या क्षणी दोघेही चितेवर. अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मिनके येथे घडलेली आहे. 43 वर्षाचे अल्पभूधारक शेतकरी बापावर 4 लाख रुपयांचं कर्ज होतं. सततची नापिकी आणि आर्थिक संकटामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं देखील त्यांच्यासाठी कठीण होऊन गेलं होतं. आणि त्याचवेळी 16 वर्षाचा हा मुलगा जो बाहेरगावी शिक्षण घेत होता. मकर संक्रांतीनिमित्त तो गावी आला होता. नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य आणि मोबाईलसाठी वडिलांकडे तो पैसे मागित होता. मात्र वडिलांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सध्या पैसे नाहीत, थोड्या दिवसांनी देतो. मात्र या उत्तरानं नाराज झालेला ओमकारनं शेतात जाऊन आपल्या जीवनाचा अंत केला. घरी मुलगा परत न आल्यामुळे वडील हे शोधाशोध करत असताना वडील हे शेतात गेले असता त्यांना लिंबाच्या झाडाला हा मुलगा लटकलेला पाहायला मिळाला. या मुलानं स्वतःला संपवलं होतं. त्याच दोरखंडाजवळ आपल्या मुलाच्या दुकानी खचलेल्या वडिलांनी देखील स्वतःचं आयुष्य संपवलं. ही घटना आपल्याला अंतर्मुख करून टाकते आणि विचार करायला भाग पाडते की मुलांनीही आपल्या पालकांच्या परिस्थितीला समजून घेणं खूप गरजेचं आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? तुमच्या भावना नक्की कळवा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.